शैक्षणिक धोरण 2020 सालामधलं कशा पद्धतीनं राबवायचं हे ज्यांनी ठरवलं ते देखील आज पत्रकार परिषद घेत आहेत. ठीक आहे, सगळ्यांना पत्रकार परिषदा ज्या घ्यायच्या आहेत त्या घेऊ देत, परंतु शासनाची पहिली भूमिका प्रामाणिक अशी आहे की हिंदीची सक्ती ही शासनाला कुठेही करायची नाही, हे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि हिंदी कुठेही अनिवार्य करायची नाही ही देखील शासनाची भूमिका आहे. पण ही शासनाची भूमिका असताना देखील आज आपण आजूबाजूला बघतोय की या बाबतीत अनेक चर्चा होत आहेत, अनेक पत्रकार परिषदा होत आहेत. आणि आश्चर्य आहे की एज्युकेशन पॉलिसी 2020 याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की पहिलीपासून 12वीपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत. आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे, परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितले की एक पहिली भूमिका आहे की हिंदी सक्तीची नाही, हिंदी अनिवार्य नाही, परंतु काही गोष्टी हे आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळल्या पाहिजेत. म्हणून मला काही कागद इथं दाखवायचे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट निर्माण केला गेला. त्यावेळी कदाचित काही लोक विसरले की मीच स्वतः उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ठरवणारी एक समिती गठीत करण्यात आली. आणि ती जी समिती गठीत केली त्यांनी जो अहवाल दिलेला होता तो देखील कॅबिनेटनं स्वीकारला. आणि त्यावेळी कॅबिनेटनं स्वीकारत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे उभाटाचेच पक्षप्रमुख त्या ठिकाणी होते. आणि आज त्यांच्याच माध्यमातून सांगितलं जातं आहे की हिंदी अनिवार्य करू नका किंवा हिंदी सक्तीची करू नका. ह्याच्यातला एकच पॅरेग्राफ आहे, तुम्ही आपल्याला वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की सबमिशन ज्यावेळी कॅबिनेटमध्ये झालं आणि कॅबिनेटनं हा प्रस्ताव स्वीकारला ते माशेलकर साहेबांच्या कमिटीनं स्पष्ट त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ॲट द सम टाईम टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी ॲज सेकंड लँग्वेज शुड बी मेड कंपल्सरी राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड. आता हा अहवाल स्वीकारला कोणी? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, उबाठाच्या पक्षप्रमुखांनी. आज पत्रकार परिषद घेऊन तेच सांगतायत की हिंदी कंपल्सरी करू नका. मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होतं तर ते मग 3 वर्षापूर्वी का नव्हतं? मग त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री असताना हा जर अहवाल स्वीकारलाच नसता तर पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा शब्दप्रयोग आला नसता. हिंदी सक्ती करावी हा शब्दप्रयोग कधी आला? ज्यावेळी माशेलकर साहेबांनी रेकमेंड केलं की ही लँग्वेज कंपल्सरी करायची आणि कंपल्सरीचा मराठी शब्द हा सक्ती, आणि त्या दिवशीपासून हिंदी सक्ती करावी हा मुद्दा जो आहे तो सरकारच्या समोर आला. परंतु अहवाल स्वीकारणारे कोण होते? पत्रकार परिषद घेणारेच होते. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगितलं की हिंदी अनिवार्य करावं किंवा हिंदी सक्तीची करावी असं शासनाचं अजिबात धोरण नाही. शासनानं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी बैठक घेतली त्याच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना तसे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी सगळ्या साहित्यिकांशी, ज्यांनी ज्यांनी हिंदीला विरोध केला आहे त्या सगळ्या नेते मंडळींशी, सर्वपक्षीय नेते मंडळींशी चर्चा करावी. ती चर्चा केल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावा आणि त्याच्यानंतर बाकीच्या बाबतीतले निर्णय होणार आहेत. पण हिंदी कुठेही सक्ती केलेली नाही आणि अनिवार्य केलेली नाही. दुसरं, पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सल्ला द्यायचा. पण माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, हा तुमच्याच माध्यमातून आपण जर सगळ्यांनी बघितला, कारण तुमच्याच माध्यमातून आम्ही तो घेतलेला आहे. मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे, मराठी सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं.
विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं, कारण देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात। आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती UPSCची असते। IAS IPS अधिकारी जे त्याच्यातून येतात, कुठच्याही IAS IPS चे बघा तुम्ही, मातृभाषा येते, इंग्लिश येते, हिंदी येते आणि स्थानिक ज्या राज्यातली पॅटर्न मिळतं त्यांना ती पण ते शुद्धपणे बोलतात। आमचं मत स्पष्ट आहे, मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे, मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे। दुसरी भाषा जी महत्वाची आहे, जी जागतिक पातळीवर आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेक्टर असेल, फायनान्शियल सेक्टर असेल, एक महत्त्वाचं सेक्टर जागतिक स्तरावर सिंगापूर झालंय। तसेच आपली मुंबई, आपल्याला महाराष्ट्र तेवढंच महत्त्वाचं या देशासाठी। तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं, कारण देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात। आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती टिप्पणी करायची नाही, परंतु मला याच्यातनं एकच दाखवायचं आहे की 3 वर्षापूर्वी असलेली भूमिका आज मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कशा पद्धतीनं बदलते याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे। त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं चर्चेनं प्रश्न सुटले पाहिजेत आणि चर्चेनं प्रश्न सुटत असताना दादा भुसे साहेब जेव्हा राजसाहेबांना भेटले त्यावेळी कदाचित दादा भुसे साहेबांची जी काय भूमिका होती ती आज राजसाहेबांनी सांगितली की मला अमान्य आहे आणि त्यांनी मोर्चाची घोषणा केलेली आहे। या मोर्चा संदर्भामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे संवेदनशील आहेत, चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करतील। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदी सक्तीची नाही आणि भविष्यामध्ये हिंदी सक्तीची कधी होणार नाही, ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे। पण आता निवडणुका काही समोर आल्यामुळं काही लोक जे सांगतायत की गद्दारांनी हे केलं पाहिजे आणि गद्दारांनी ते केलं पाहिजे, मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागून राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही। विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काय करू शकतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, उभ्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत। त्याच्यामुळं अशा मुद्द्यावरनं भावनिक साथ घालून आपण आहे त्याच्यापेक्षा जे मोठे होऊ पाहत आहे त्याच्यामध्ये किती शक्यता आहे हे प्रत्येकानं पडताळून बघितली पाहिजे। आम्हाला देखील हिंदी आणि मराठी भाषेचं राजकारण करायचं नाही। मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचं पहिलं देशातलं अतिशय चांगलं भवन जे 100 कोटी रुपये खर्च करून होतं आहे ते याच नरिमन पॉईंटला होतं आहे। त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये जे होतं आहे ते याच सरकारच्या माध्यमातून होतं आहे। विश्व मराठी संमेलन ज्याच्यामध्ये मराठी साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो ते देखील विश्व मराठी संमेलन हे अतिशय दिमागदार पद्धतीनं आम्ही मराठीसाठी करतो आहे। मराठी साहित्याच्या बाबतीमध्ये महिलांसाठी साहित्य संमेलन असेल, युवकांसाठी साहित्य संमेलन असेल, बाल साहित्य संमेलन असेल, ही सगळी मराठी भाषेसाठी आपण महाराष्ट्रामध्ये करतो आहे। त्याच्यामुळे मराठी ही मातृभाषा आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे। आणि म्हणून मगाशी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी मांडलं की विधानसभेच्या बॅनरवर ज्यावेळी मराठीचा उल्लेख केलेला नव्हता त्यावेळी मी असं आपल्याला सांगितलं की मी स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांना भेटणार आहे, विधान परिषदेच्या सभापतींना मी भेटणार आहे आणि पुढील कार्यक्रमांमध्ये मराठीचा देखील सन्मानपूर्वक उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे, ही मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी भूमिका आहे। आणि म्हणून सांगतो की मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी देखील अभ्यास केलेला आहे। ज्या लोकांनी हिंदी सक्ती करण्यासाठी कायदा म्हणून सरकारमध्ये आणला, कॅबिनेटने ते स्वीकारलं, आज ते टीका टिप्पणी करत आहेत, आज ते मोर्चामध्ये सामील होण्याची भूमिका घेत आहेत। त्याच्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे आणि मनसेच्या राजसाहेबांची भूमिका वेगळी आहे। तर राजसाहेबांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये दादा भुसे साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांची भेट घेतली। त्याच्यानंतर मोर्चाच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा त्याच्याबद्दल आता काय पुढं चर्चा करायची आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील। काल मला देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका काय आहे ही देखील शासनाकडे आपण कळवावी अशा पद्धतीचे निर्देश दिलेत। मी देखील पुढच्या आठवड्यामध्ये ती बैठक घेणार आहे आणि म्हणून सांगितलं
की कुठेही हिंदी सक्तीची केलेली नसताना त्याचं राजकारण करणं हे योग्य नाही. ज्या काही भूमिका आहेत ते सरकार ऐकून घ्यायला तयार आहे आणि सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतरच सरकार निर्णयाप्रत येणार आहे. पण सरकारची आजची भूमिका हिंदी सक्तीची नाही आणि ती अनिवार्य केली जाणार नाही. सर, पण राज ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटलंय की 6 तारखेला कळेल की एकत्र येऊ, भांडणं बाजूला ठेवू, मराठी सक्ती हिंदी सक्ती का असते, त्याबद्दल त्यांनी विधान केलंय. ते टीचर आहे सरकारला. काय 6 तारखेला मोर्चा काढणार आहे, त्यामध्ये 7ला ना 6 हा म्हणजे ज्यांनी कायद्यामध्ये रूपांतर केलं त्यांचा म्हणजे माशेलकर साहेबांचा अहवाल हिंदीच्या सक्तीचा ज्यांनी स्वीकारला पहिलीपासून त्यांचा हिंदीच्या विरोधातला 7 तारखेला आहे. मी मुद्दाम ते रेकॉर्डवर आणलं कारण त्यांनी ते स्वीकारलं. माझ्याकडे कागद आहे. राज ठाकरेंनी असं देखील आवाहन केलेलं आहे की कोण कोण त्यावेळी त्या मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन जे होणार आहे सहभागी होतात हे देखील पाहिलं जाणार आहे. कसं सरकार याकडे पाहत आहे? तर मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून देखील वेळ पडली तर राजसाहेबांची भेट घेईन. याच्यामध्ये कुठच्याही ह्याच्यामध्ये गैरसमज होता कामा नयेत. मी एका पक्षाची जी भूमिका आहे UBTच्या पक्षाच्या भूमिकेमध्ये शंका का व्यक्त केली, कारण त्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच 1ली पासून 12वीपर्यंत हिंदी कंपल्सरी असलं पाहिजे, सक्तीची असलं पाहिजे असा अहवाल त्यांनी माशेलकर साहेबांचा स्वीकारला. त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. राजसाहेबांची भूमिका ही मनसेची भूमिका आहे. राजसाहेबांनी सरकारमध्ये कुठं ते होते आणि त्यांनी हिंदीची सक्ती स्वीकारली आणि मोर्चा काढला आहे अशातला भाग नाही. राजसाहेबांचा स्वतंत्र विचार आहे. तर मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांना जरी मला भेटावं लागलं तरी मी त्यांची भेट घेईन. परंतु 6 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय शासन त्यांच्याशी चर्चा करून घेईल. हा निर्णय मागे घेतला जाणार आहे का? कारण 6 तारखेला राज ठाकरे यांचा मोर्चा आहे, 7 तारखेला उद्धव ठाकरेंचा मोर्चा आहे. मनसेचे नेते जाऊन उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेणार आहे की त्यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जर सहभागी झाले तर मग कुठच्या पक्षाने कुठच्या मोर्चामध्ये उपस्थित राहावं हा लोकशाहीतला एक भाग आहे. आज शासन म्हणून आणि मराठी भाषा मंत्री म्हणून मी पत्रकार परिषद घेत असताना अजून एक पत्रकार परिषद एवढ्यासाठीच घेतली की ज्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेबांची नियुक्ती झाली उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत, तरी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री मी स्वतः होतो आणि मुख्यमंत्री उभाटाचे पक्षप्रमुख होते. त्याच्यामुळे जबाबदारी उभाटाचे पक्षप्रमुख नाकारू शकत नाहीत हे सांगण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली. परंतु हिंदी ही सक्तीची नाही ही शासनाच्या वतीनं मी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना सगळ्या घटकांशी चर्चा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि नक्की राजसाहेबांचं मत काय हे देखील समजून घेऊ. खरं तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने 20 पेक्षा जास्त विद्यार्थी नसतील तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने ती भाषा शिकवली जाईल जी त्यांच्या निवडीची आहे. परंतु एकूणच शालेय शिक्षण विभागाच्या अनेक शाळांची स्थिती बघता हा निर्णय अंमलबजावणी करणं किती कठीण होईल. त्यामुळे पर्यायानं हिंदी सक्ती ही होते असे त्यांचा अभिप्राय नाही. याच्यामध्ये एक सांगतो की अशा पर्यायानं हिंदी सक्ती होणार नाही याची दक्षता देखील शासन म्हणून आपण नक्कीच घेऊ. परंतु या बाबतीत हा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे. मी एवढंच सांगितलं की हिंदी सक्तीची होणार नाही ही आमची भूमिका आहे. हिंदी अनिवार्य होणार नाही ही आमची भूमिका आहे आणि शासन म्हणून आम्ही हे करून दाखवू. राहिला मोर्चांचा भाग, त्या मोर्चातला फरक मी तुम्हाला सांगितला आहे. 7 तारखेचा मोर्चा आणि 6 तारखेचा मोर्चा. 7 तारखेचा मोर्चा कोणाचा आहे की ज्यांनी सक्ती स्वीकारली, हिंदी असलीच पाहिजे हे जे माशेलकर साहेबांच्या कमिटीनं दिलं. मी त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, मी देखील कॅबिनेट मंत्री होतो. त्यावेळी जे स्वीकारले त्यांचा 7 तारखेला मोर्चा आहे आणि याच्यामध्ये बदल घडवावा हे प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा 6 तारखेला मोर्चा आहे. त्याच्यामुळं आता सक्ती करणारे प्रामाणिक मोर्चामध्ये सामील होत आहेत की प्रामाणिक सक्ती करणाऱ्यांच्या मोर्चांमध्ये सामील होत आहेत हा त्यांचा भाग आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये कुठेही संभ्रम राहू नये यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. कारण त्यावेळी मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं माशेलकर साहेबांची कमिटी त्या ठिकाणी नेमली गेली होती आणि त्या कमिटीतनं हा निर्णय झालेला होता ज्याची अंमलबजावणी होते असं सगळ्यांचं मत आहे. पण याच्यामध्ये कंपल्सरी जरी शब्द असला तरी महायुतीच्या सरकारमध्ये हिंदी सक्तीची केली जाणार नाही ही आमची भूमिका आहे. साहेब हिंदी सक्तीची नाहीच आहे. या संदर्भात सुधारित शासन
मला असं वाटतं शालेय शिक्षण विभागानं जर अशा पद्धतीची कमिटमेंट केली असेल तर तो शालेय शिक्षण विभागाचा असा मुद्दा आहे. मी का सांगितलं की तुमच्या डोक्यामध्ये एक संभ्रम राहू नये म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली. शालेय शिक्षण विभागाचे प्रश्नाची उत्तरं मी द्यावीत असं कदाचित अपेक्षित नसावं, पण मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना उबाठाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना पहिलीपासून 12वीपर्यंत हिंदी स्वीकारण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेतला गेला हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा परत सांगतो की 7 तारखेला जो मोर्चा आहे तो हिंदीची सक्ती स्वीकारणाऱ्यांचा मोर्चा आहे, हिंदी नको म्हणून. खरं हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे, हे कागद तुम्ही घेऊन जा. आणि 6 तारखेला एक भूमिका मांडणाऱ्या पक्षाचा मोर्चा आहे. त्याच्यामुळे सक्ती करणाऱ्यांनी भूमिका मांडणाऱ्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हावं की भूमिका मांडणाऱ्यांनी सक्ती करणाऱ्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हावं, हा प्रत्येकाचा लोकशाहीतला निर्णय आहे. चर्चा आहे दोन्ही भावांची युतीवर या मुद्द्यावर जर मोर्चात सामील झाले दोन्ही भाव बघू निमंत्रणाचं आता पुढं काय होणार आहे हे सांगणारे तुम्ही पण भविष्यकार नाही, मी पण भविष्य. आपण बघून वाट बघू. सावंतसाहेब आपल्यावर जबाबदारी मोठी आहे. या निमंत्रणाचं काय झालं नेमकं? शिवसेना आणि मनसे ह्या युती संदर्भात देखील जोरदार चर्चा होती. ज्यावेळी ते निमंत्रण देऊ, ते निमंत्रणाला मान देऊन येतील तेव्हा आम्ही सांगू ना तुम्हाला. तुम्ही राज ठाकरेंची भेट घेणार आहात का? कारण आज दादा भुसेंनी भेट घेतली, यानंतर राज ठाकरेंनी पण पत्रकार परिषद घेतली. एक मोर्चा मराठी भाषा मंत्री म्हणून आवश्यकता जर वाटली तर मी स्वतः राजसाहेबांची भेट घेणार आहे. सर, मराठीसाठी सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून किंवा झेंडा बाजूला ठेवून एकत्र यावं या संदर्भातलं आव्हान तर राज ठाकरे यांनी केलेलं आहे. ते आव्हान स्वीकारेल का शिवसेना? मुद्दा असा आहे की हिंदीची सक्ती, आता बघा प्रश्न तेच आहेत, उत्तर पण तेच आहे. परत चौथ्यांदा उत्तर देतो मी की हिंदीची सक्ती महाराष्ट्र शासनानं केलेली नाही आणि हिंदी अनिवार्य नाही. त्यांनी म्हटले की NPS मध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठली तिसऱ्या भाषेची सक्ती नाहीये, पण राज्य सरकार ही सक्ती लादू पाहतंय आणि त्याचाच आम्ही विरोध करतोय. मग तिसऱ्या भाषेची सक्ती नको हाही मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. नाही, तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बाबतीतलं त्यांचं म्हणणं आज दादा भुसे साहेबांनी ऐकून घेतलेलं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही मंडळींना कदाचित ते माहीत नसेल की देशामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये BTech हा विषय मराठीतनं शिकवला जातो. आणि BTech हा विषय मराठीतनं मातृभाषेतनं शिकून डिग्री घेणारी मुलं ही देशात फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. मातृभाषेच्या बाकी ठिकाणी इंग्रजीमधनं शिकवलं जातं, आपल्याकडे मराठीतून शिकवलं जातं. त्याच्यामुळं मराठीला अनन्यसाधारण महत्त्व आमच्या सरकारमध्ये आहे. मातृभाषेबद्दल आम्हाला नक्कीच प्रेम आहे. मातृभाषा आली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून मराठी भाषेमार्फत आम्ही काय काय करतोय हे देखील मी या ठिकाणी विशद केलेलं आहे. 6 तारखेचा जो मोर्चा असणार आहे, या 6 तारखेच्या मोर्चामध्ये 7 तारखेवाले जर सहभागी होणार असेल, पुन्हा काही अटी शर्ती ठेवतील की काय? नाही, त्यांना निमंत्रण म्हणजे राज ठाकरेंनी स्पष्टपणे केलेलं आहे. 6 तारखेच्या मोर्चामध्ये हिंदीची सक्ती करणारा प्रस्ताव स्वीकारणारे जर सामील होणार असतील, हा त्यांना घ्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं. आम्ही कसं आहे प्रत्येकाच्यात अटी घालतात म्हणून विचार. सर, 30 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे, तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होईल. उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की आमचे आमदार तिथे सरकारला घेण्याचा प्रयत्न करतील. 232 विरुद्ध 20 घेणार. घेरायला हे तर पूर्ण झालं पाहिजे. काय म्हटलं त्याला? हा, रिंगण 232 विरुद्ध 19 असणार आहे. कारण भास्कर जाधव म्हणतात की दिवा दैवत असतो तेव्हा त्याच्यामध्ये तेल टाकायला हवं. आज उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून नाराजी सुरू आहे. भास्कर जाधव साहेबांबद्दलचं माझं मत मी कालच त्या ठिकाणी व्यक्त केलं. मध्ये कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी माझ्यावर टीका केली. ते पण मी सांगितलं की ते माझ्यावरचं नैराश्य नाही, माझ्यावरचा राग नाही, तो मातोश्रीवरचा राग कुठच्या तरी आपल्या माणसावर काढायला पाहिजे म्हणून त्यांनी ती माझ्यावर टीका केली. पण निवृत्तीचा विषय ज्यावेळी झाला त्यावेळी मी सांगितलं की भास्कर जाधव साहेब हे कोकणातलं एक मोठं नेतृत्व आहे. अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत. कोकणाच्या विकासासाठी त्यांची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांनी निवृत्ती घेऊ नये हे प्रामाणिक मत मी माझं मांडलं. ह्याच्यातनं कुठचाही टोमणा नाही, मनापासून मांडलेला आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या या मागणीचा विचार भास्कर जाधव साहेब करतील याची मला पूर्ण खात्री आहे. मराठी भाषा भवनाचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला, मात्र त्याच्यावर एक ट्विटही अजून रद्दी केलेली असेल त्या पत्रकार परिषदेत.
आपण काय करू, इथून उठू आणि जिथं मराठी भाषा भवनाचं काम चालू आहे तिथं जाऊ. साधी गोष्ट आहे. म्हणून मी सांगितलं, काही लोक जोरात बोलतात ते तुम्हाला पटतं, आम्ही हळू आवाजात बोलतो ते तुम्हाला पटत नाही. त्या ठिकाणी समुद्राच्या पातळीपासून ते फाउंडेशन जवळ असल्यामुळं तिथं काही सिस्टीम आपल्याला करावी लागली आणि कुठेही काही झालं नाही. सगळं महायुतीच्या सरकारमध्येच झालं हे पण सांगतो. एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी ज्यावेळी एकत्र आले, भाजप शिवसेना पहिलं युतीमध्ये आलं, त्यावेळी ह्याचं काम सुरू झालं आणि आता प्लीनच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आपण जाऊन आपण बघू शकतो. सर, सरकार एकच साहित्यिक आणि कवीशी चर्चा करणार आहे या भाषेबद्दल, पण अखिल भारतीय मराठी साहित्यकार डॉक्टर तारा बळवकर यांनी विरोध केलेला आहे. पहिलीपासून 5वी पर्यंत हिंदी अजिबात नको असं म्हटलंय आणि याला जोडूनच आदित्य ठाकरेंचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही हिंदीचा उल्लेख केला. तिसरी भाषा असं म्हटलंय, मग पाली, संस्कृत, पण हिंदीच असं त्यांनी उल्लेख कुठे केला. परत एकदा, मला माहीत नाही आपण तुम्ही त्यांची बाजू घेताय का मला माहीत नाही, घेत नाहीये. पण त्यांनी स्पष्ट व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय, हिंदी बरोबर कुठची भाषा तिसरी चालेल असं ते म्हटले. नाही, पण त्यांनी आग्रह केला नाही तिसरी कुठली, ती पाली असो. मग आम्ही कुठं आग्रह करतोय? बरोबर आहे, आम्ही कुठं आग्रह करतोय? त्यांनी आग्रह केलेला नाही साहेब, तुम्हाला समजतो, पण आम्ही आग्रह करत नाही हे तुम्हाला समजत नाही. आमचं दुर्दैव आहे. त्यांनी हेच सांगितलं की हिंदी जर कोणाला बोलता येत नसेल तर अन्य भाषा त्यांनी स्वीकाराव्या असंच म्हटलं ना, असंच बोलले ते. मग आता जे धोरण सांगितलं जातं आहे ते हिंदी अनिवार्य नाही, हिंदी जर कोणाला नको असेल तर बाकीची त्यांनी लँग्वेज शिकावी असंच धोरण शालेय शिक्षण विभागाचं आहे आणि तेच ते सांगतायत. मी चुकीचं काही सांगत नाही, तेच सांगतात असं म्हटलं मी. त्यांनी हिंदी सक्तीची केली किंवा हिंदी सक्तीची करा असं ते बोललेत व्हिडिओमध्ये, असं कुठेही म्हटलेलं नाही. उलट मी हे देखील म्हटलं की मला त्याच्यावर टीका पण करायची नाही, पण हा व्हिडिओ तुम्ही बघा, ह्याच्यातनं त्यांचं देखील म्हणणं तेच आहे, 3 भाषा असाव्यात असं. संजय राऊत वारंवार आरोप करतात महानगरपालिका निवडणूक आहे त्यामुळे हिंदी भाषेचा विषय सरकारनं आणलाय, मतं हवी आहेत. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये मातृभाषेबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांच्यापेक्षा देखील अभिमान आहे. मातृभाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल जे JNUमध्ये आपण मराठी अध्यासन केंद्र करतो, कुठे JNUमध्ये मी मराठीसाठीच करतोय की नाही? काश्मीरमध्ये जाऊन आपण पुस्तकाचं गाव करतोय. याचा अर्थ मराठी भाषा ही नुसती राज्यांमध्ये नाही तर परदेशामध्ये देखील पोचली पाहिजे. यासाठी बृहन मराठी मंडळे जी 17 आहेत ती देखील 74 करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. ज्या 74 देशांमध्ये मराठी बोलली जाते तिथं मराठी भाषिक आहे, ती 74 बृहन मराठा मंडळं करण्याचा निर्णय आम्ही घेतला ना. त्याच्यामुळे मराठीबद्दल त्यांनाच प्रेम आहे आणि आम्हाला नाही हे दाखवण्याचा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न करतायत तो काय यशस्वी होणार नाही. असंच विधानसभेला केलं होतं, पण विधानसभेचे परिणाम जे झाले तेच महानगरपालिकेचे होणार आहे. साहेब, राज्यातील शक्तीपीठ महामार्गाला काल कॅबिनेटमध्ये चर्चेला विषय होता. मात्र याच महामार्गामुळे कुठेतरी वित्त विभागाचा अहवाल आलेला आहे आणि राज्यावरचे कर्ज हे वाढणार आहे, कसं पाहता येईल? एखादा प्रोजेक्ट करताना कर्जामध्ये वाढ होऊ शकते, परंतु शक्तीपीठामुळं ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गामुळं समृद्धी आली, त्यामुळं शक्तीपीठामुळं देखील आध्यात्मिक टुरिझम देखील वाढणार आहे, उद्योग देखील वाढणार आहे आणि कर्ज जर घ्यावं लागलं तर त्याची परतफेड लवकरात लवकर होईल एवढ्या ताकदीचा पीठ आहे. आणि दुसरी महत्त्वाची भूमिका की ही देखील चर्चा झाली, त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांनी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला होता विरोधाचा, तर त्याला पर्यायी मार्ग काय निघू शकतो का असे देखील निर्देश माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. पण या अहवालामुळे राज्याचं मूळ बजेट आहे त्याच्यावरती थेट 22% परिणाम होणार. म्हणजे एकीकडे 9 लाख कोटीचं कर्ज आहे, लाडक्या बहिणीत पैसे द्यायला अन्य विभागातून वळवला जातो. मग असं असताना आणि भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोध, मग असं असताना शक्तीपीठाचा अट्टास का? समृद्धी महामार्गाचा देखील विरोध हिंदीची सक्तीचं आणलं ना ते त्यांनीच केला होता. पण समृद्धी महामार्ग झाल्यानंतर आज समृद्धी महामार्गावरनं येणाऱ्या माणसाला जर विचारलं की जो हट्टास समृद्धी महामार्गाचा केला होता तो योग्य आहे की अयोग्य आहे, तर ते सांगतील 100% योग्य आहे, कारण 18 तास मुंबईला यायला लागत होते, आता 8 तासात ते पोचतात. तसं माझ्या सिंधुदुर्गामध्ये जाताना, माझ्या कोकणामध्ये जाताना, नागपूरवरनं जर 7, 8, 10 तासामध्ये आपण जात असू, आमच्या पर्यटनाचा विकास होणार असेल, शक्तिपीठांचा म्हणजे जे पीठं आहेत आपली 3.5 पीठं जी आहेत त्यातल्या 3 पीठं त्याच्यामध्ये आहेत. पंढरपूरची कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे, नरसोबाच्या वाडीची कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे, ज्योतिबाची कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे, अंबाबाईची कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे. हा सगळा जर महाराष्ट्र त्या रस्त्यावर धावून आध्यात्मिक क्षेत्र देखील विकसित होणार असतील आणि ते देखील टुरिझम जर वाढणार असेल तर त्याचं समर्थनच केलं पाहिजे. नाही, पण 22% राज्याच्या बजेटवर
नाही, असं अनेक ठिकाणी सर, अनेक ठिकाणी प्रकल्पामुळं बजेटवर परिणाम होतात, परंतु ते प्रकल्प झाल्यानंतर त्याची भरपाई होऊन जाते, ही प्रोसेस आहे. सर काही वाढवण बंदराला सुद्धा तिकडे विरोध होत आहे. वाढवण बंदर हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे, JNPTच्या बाजूचं आहे. तिथं विमानतळ करण्याची देखील कार्यवाही आपण शासन म्हणून करतो आहे. आणि वाढवण बंदर जेव्हा 72,000 कोटीचं होईल त्यावेळी औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल या संपूर्ण MMR रिजनमध्ये झालेले तुम्हाला दिसतील. तर राज्यातील वीज दर कमी होणार आहेत. उद्योगासाठी देखील जे वीज दर काही वर्षानंतर किंवा 5 वर्षाच्या आत ते कमी होतात. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. किती फायदे होईल उद्योगाला? मुख्यमंत्री महोदयांना खरं तर आपण सगळ्यांनीच धन्यवाद दिले पाहिजेत की जी उद्योजकांची मागणी होती त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून हे दर कमी करण्याच्यासाठी जी काय उपाययोजना करावी लागते ती करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट जे असतात किंवा अल्ट्रा प्रोजेक्ट जे असतात जे कॅबिनेट सब कमिटीमध्ये जातात, ते कॅबिनेट सब कमिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना 3 रुपयापर्यंतची इलेक्ट्रिसिटी टेरिफवर सबसिडी मिळते. त्याच्यामुळे तो रेट आम्ही कमी करतोच, पण हा रेट कमी केल्यामुळं सर्वसामान्य जो उद्योजक आहे, MSME वाला जो आहे किंवा स्मॉल स्केलवाला जो आहे त्याला देखील याचा बेनिफिट मिळणार. सर काही मंत्र्यांच्या सचिवांना अजून परवानगी दिलेली नाहीये, पण परवानगी न घेता जे सचिव काम करतात त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. 7 दिवसात उत्तरं त्यांच्याकडनं मागितली आहे. तर कसं तुमच्या विभागात कसं झालेलं आहे? नाही, मला नाही, माझ्या शिवसेनेचे 5 आहेत, राष्ट्रवादीचे 2 मंत्री असल्याचे मिळाल्याचं बोला. मी सुधारणा करतो, माझ्याकडे नाही नोटीस आली. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांच्या सचिवांना आले ते सचिव त्यांचं उत्तर 7 दिवसात देतील. चला, आज हिंदीमध्ये नको, आज फक्त मराठी. नहीं, अभी मराठी का मामला है तो मराठी में बात करते हैं ना. हिंदी सख्ती की रहेगी तो अभी नेताओं को भी बोलना पड़ेगा. सर, हिंदी भाषा को लेकर दादा भुसे राज ठाकरे से मिले थे, दोनों के बीच में बात नहीं बन पाई. राज ठाकरे ने कहा है कि 6 तारीख को आंदोलन करेंगे और हिंदी भाषा शक्ति को लेकर उद्धव ठाकरे ने कहा है कि 7 तारीख को आंदोलन किया जाएगा. एक तो ऐसा है कि हिंदी अनिवार्य नहीं है, हिंदी की सख्ती नहीं की गई है. और इसमें से जब मैं खुद हायर एजुकेशन और टेक्निकल एजुकेशन मिनिस्टर था तब हमने एक कमेटी बनाई थी. तब UBT के जो प्रमुख है वो मुख्यमंत्री थे, उन्होंने डॉक्टर माशेलकर साहब के नेतृत्व में एक कमेटी बनाई थी और उस कमेटी में ये हिंदी अनिवार्य करने का फैसला कैबिनेट ने स्वीकार किया था. वो तारीख भी मेरे पास है. अभी जिन्होंने हिंदी सख्ती का जो अहवाल था वो स्वीकारा था उसका मोर्चा मेरे ख्याल से 7 तारीख को है और जो अलग से भूमिका अपनी बजा रहे उनका आंदोलन 6 तारीख को है. तो इसलिए जिन्होंने ये सख्ती का पर्याय लाया था वो लोग अभी आंदोलन कर रहे हैं. ये आपके माध्यम से बताने के लिए मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस ली थी. सर, दूसरा एक सवाल है कि विधानसभा चुनाव को लेकर विधानसभा चुनाव पर सवाल खड़ी करने वाली याचिका जो दायर की थी बॉम्बे हाईकोर्ट ने, उस याचिका को खारिज करते हुए बॉम्बे हाईकोर्ट ने याचिका को पूरी तरीके से तथ्यहीन बताया है. याचिका खारिज कर दी गई है, कल उसका फैसला आया, क्या कहेंगे सर? प्रकाश अम्बेडकर ने जो याचिका दायर की, 70 लाख यानी जो इलेक्शन हुआ वो सही था ना. चुनाव के दौरान जो 5 बजे के बाद नहीं, बराबर है. यानी जो इलेक्शन हुआ था वो सही था. दिल्ली वाले क्या कल बोले कि वो गलत था, तो मैंने कल ही बोला था कि अगर गलत है कि कांग्रेस के जो चुन के आए हुए सब MP है उन्होंने रिज़ाइन करना चाहिए अगर गलत है तो. और जो विरोधी पक्ष नेता है लोकसभा में उन्होंने भी रिज़ाइन करना चाहिए. अगर उनको रिजल्ट पसंद नहीं है तो क्यों रहते हो, रिज़ाइन देना चाहिए. सर, एक अंतिम सवाल है. कर्नाटक में कांग्रेस की सरकार है, तमाम जो है लोक लुभावने वादे किए गए, लेकिन अब कर्नाटक सरकार लगातार जो है फंड की कमी का हवाला दे रही है. महाराष्ट्र में सर क्या कारण है कि जितने भी वादे किए गए सब सुचारू रूप से चल रहे हैं, वादों को पूरा किया जा रहा है, कर्नाटक मॉडल क्यों फेल हो रहा है, क्या लगता है? नहीं, कर्नाटक के बारे में बोलने का अधिकार मुझको नहीं है, लेकिन देवेंद्र जी के नेतृत्व में, माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में और अजीत दादा के नेतृत्व में हमने जो कमिटमेंट की थी वो हम पूरा कर रहे हैं और पूरा करेंगे. साहब, एक आखिरी सवाल. यहाँ पर अगर देखें तो नेताओं को खुश करने के लिए
चांदी की थाल में खाना परोसा जाता है, जहां पर महाराष्ट्र में भुखमरी जैसी परिस्थिति है, तो इसे आप किस तरह से देखते हैं एक लोक प्रतिनिधि होने के नाते? ये कहाँ हुआ विधान भवन। उसको मालूम नहीं है, लेकिन इसकी इन्फॉर्मेशन मैं खुद लेता हूँ। प्लेटिंग का था या चांदी का था, पहले देखता हूँ, बाद में बोलता हूँ। सर, एक प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या आर्थिक नियोजनासंदर्भात एक स्वतंत्र मागणी केलेली आहे. चौकशी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली का? कोणी केली? अजित पवारांच्या नियोजन विभागाने. अजितदादांनी केली की विभागाने केली? तर विभागानं म्हणजे कोणी? नाही, मला असं वाटतं की सरकारमध्ये अधिकारी काहीतरी लिहित असतात, पण ठीक आहे, ते आधी काय लिहिलं आहे ते आधी पहिले आम्ही वाचतो आणि मग त्याच्यावर आम्ही आमचं मत प्रदर्शित करतो ना. कारण त्यांनी काय लिहिलं आहे, कशासाठी लिहिलं आहे, त्यांचा उद्देश काय हे देखील मला माहीत नाही. सर, बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल काय नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य आमच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडनं होऊ नये, मित्रपक्षाच्या लोकप्रतिनिधींकडनं होऊ नये, विरोधकांमध्ये असलेल्या पक्षांच्या लोकांकडनं देखील होऊ नये. नाही, अगर